दिल्लीमध्ये आज साहित्यिकांचा मेळा भरणार आहे। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीमध्ये सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन होणार आहे आणि साहित्य संमेलनासाठी जय्यत तयारी सध्या दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे आणि आजपासून पुढचे 3 दिवस साहित्य संमेलनाचा हा महामेळा सुरू असणार आहे। सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत आज ग्रंथदिंडीचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल। संसदेतून ग्रंथदिंडी निघण्याची शक्यता आहे। तर दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनामध्ये साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल। त्यामुळे राजकारणातले सर्वच दिग्गज आज अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या या मंचावर एकत्र दिसणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। उर्वशीकडून आणखी तपशील जाणून घेऊया। उर्वशी, आजचा दिवस महत्त्वाचा आहे। दिल्लीमध्ये तर राजकीय घडामोडी नेहमीच घडत असतात, मात्र आज साहित्यिकांचा मेळा आजपासून सुरू होतोय पुढचे 3 दिवस। त्यामुळे मराठी भाषेचा जागर, मराठी साहित्याचा जागर होणार आहे। काय नेमकी कशी तयारी सध्या दिल्लीमध्ये दिसतेय? माय मराठीचा जागर आजपासून राजधानी दिल्लीत आपल्याला दिसून येणार आहे। आपण आता सध्या बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज या साहित्य नगरीत आपण पोहोचलो आहे आणि इथेच 3 दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे। हा प्रवेशद्वार आपल्याला दिसतोय। तसंच इथे वेगवेगळे द्वार असे उभे केले आहेत, म्हणजे पूर्ण तालकटोरा स्टेडियम हे छत्रपती शिवाजी महाराज नगरीत जे आहे ते कन्वर्ट झालं आणि सध्या आपण बघतोय तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा असा प्रवेशद्वार इथे केला गेला आहे। तसंच इथे दुसरं म्हणजे महादजी शिंदे प्रवेशद्वार इथे हे केलं गेलं आहे। असा हा पूर्ण तालकटोरा स्टेडियममध्ये 3 दिवसीय हा जो अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे, ज्यात वेगवेगळे साहित्यिक येणार आहेत, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज येणार आहेत। तिथेच आपण हे बघितलं तर हा महादजी शिंदे प्रवेशद्वार असं आपल्याला दिसून येतंय, जिथे एकदम इथेच गेट समोर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची इथे मूर्ती आहे, जिथे जेही इथे जे सगळे इन्व्हायटीज येतील ते सगळे इथे पहिले नमन करतील आणि नंतर पुढे जे आहे या पूर्ण 3 दिवसीय जो समारोह आहे तिथे जातील। ह्या पूर्ण संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार, पण ते विज्ञान भवनात होणार। स्वागत अध्यक्ष शरद पवारही तिथे असणार आणि बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही असणार। पण आणि ते विज्ञान भवनला होणार आहे, 3:30 वाजता होणार आणि इथे तेव्हापर्यंत तयारी कशा प्रकाराने सुरू आहे ते आपण सध्या दाखवतोय। ग्रंथनगरी आपण बघतो आहे। ग्रंथनगरीमध्ये जे आहेत तिथे पुस्तक वेगवेगळ्या साहित्य पुस्तक जे आहेत ते असतील आणि 3 दिवसाचे असे कार्यक्रम इथे केले गेले आहेत। संमेलनाचा पहिला सत्र म्हणजेच उद्घाटन, तसंच दुसरं सत्र असेल तो तिचे उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, वेगळे जे लोक आहेत ते उपस्थित असणार आणि असे वेगवेगळे जे लोक आहेत ते येऊन आज जे 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे तो तसा सोहळा पार पडेल। अगदी दिल्लीमध्ये आजचा दिवस मराठी जनांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण दिल्लीमध्ये राजधानीमध्ये हा साहित्यांचा मेळा आज भरतो आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता दिल्लीकडे असणार आहे। उर्वशी, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून तपशील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।